हरे कृष्ण. हरे कृष्ण सर्वांना. स्वागत आहे सर्वांचे. तर आपण आहे ना आपला 11वा अध्याय बघणार आहोत आज, विश्वरूप दर्शन योग. तर या अध्यायाचं नाव आहे, छानसा अध्याय आहे, छोटा आहे. अर्जुनाने ही इच्छा व्यक्त केली की मला विश्वरूप दाखवा. त्यामुळे अर्जुनाबरोबर आपल्याला पण भगवंतांच्या विश्वरूपाचे दर्शन होईल. हा, तर आपण आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुत्पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान् सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर ओके, आपण विश्वरूप दर्शन योग असं आपल्या अध्यायाचं नाव आहे. काल आपण काय काय बघितलं तर माताजी पुढची स्लाइड घ्या. आपण अर्जुनाने इच्छा केली होती की ऐ इ- अ, म्हणजे मला तुमचे ऐश्वर्य दाखवा. हा, त्यामुळे हे खूपच आपोआप पुढे निघाले. तर आहे ना आपण झाल्या स्लाइड संपल्या. तर आहे ना आपण काय केलं होतं, ऐश्वर्य बघितली होती कृष्णांची. ते पण अर्जुनाने दाखवा म्हणून सांगितलं म्हणून कृष्णाने दाखवली. मग आज आहे ना, हा थांबा थांबा थांबा, ओके. तर आज आपण हे बघणार आहोत. म्हणजे अर्जुनच म्हणतो कृष्णांना की मला तुमचं विश्वरूप दाखवा. हा, जेव्हा अर्जुनाने प्रश्न विचारलेले ना, आदिदैव म्हणजे 8व्या अध्यायामध्ये आदिदैव म्हणजे काय, म्हणजे ब्रह्म कोण, अध्यात्म म्हणजे काय, त्याच्यात एक आदिदैव म्हणजे काय. इथे एक लिहिलेलं होतं बघा की सर्व देवी देवतांचा आणि सर्व महर्षींचा वगैरे समावेश असणारं माझं जे विश्वरूप आहे ते म्हणजे आदिदैव. मग ते दाखवा असं अर्जुन इथे म्हणतो. बघूया आपण. तर आहे इस्कॉनचे वृंदावन मंदिर आहे ना, वृंदावनातलं तिथले बलराम आणि कृष्ण आहे, त्यांना प्रणाम करूया. माताजी घ्या पुढची स्लाइड. मग हा सॉरी, हे हे ते इस्कॉन वृंदावन मधले बलराम आणि कृष्ण. आणि हे प्रभुपाद स्वामींच्या चरणी प्रणाम करूया. पुन्हा आपले नामानिष्ठ दास प्रभूजी यांनी हा उपक्रम केला, स्लाइड्स बनवल्या सुंदर. पुन्हा आमच्या मराठीची टीम आणि आमच्या ग्रुप हेड पूजा माताजी, हे बरंच टेक्निकल काम असतं सगळं मागे, त्यामुळे त्या सर्वांना प्रणाम करते. अन्वया माताजी ज्यांच्याकडून मी गीता शिकले त्यांना पण प्रणाम करते. हा, आणि आपण आपला आणि तुम्ही सर्व पण वेळात वेळ काढून, ह्या पावसाच्या एवढा गोंधळ पावसाने सगळीकडे घातलाय, तरी पण येता वेळ
तास दीड तास वेळ काढता, तर तुम्हाला सर्वांना पण प्रणाम करते. हा, आपण आजचा अध्याय बघूया. माताजी, तुम्ही हे वाचा, डायरेक्ट खालचं वाचलं तरी चालेल. शर्मिला माताजी आल्या आहेत का? नाही आहेत त्या. तुम्ही माताजी डायरेक्ट हे वाचा, हरे खालचं कृष्ण. ट्रान्सलेट. अर्जुन म्हणाला, या परमगृह्य आध्यात्मिक विषयाबद्दल तुम्ही कृपावंत होऊन जे उपदेश दिले आहेत ते ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे काय म्हणतो बघा, की कालपर्यंत जे ऐकलं त्या ज्ञानामुळे कृष्ण म्हणतो, म्हणजे अर्जुनाने बघा, आपण चतुश्लोकी भगवद्गीता ऐकली. हा, आणि मग तो म्हणाला ना, की त्याच्यानंतर अर्जुनाने खूप छान प्रार्थना केली होती बघा. परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमम भवान. हा, ती पुरुषम शाश्वतम दिव्यम आदिदेवम अजम विभुम वगैरे अशी. तर ना, आपण पण, मी तुम्हाला म्हटलेलं बघा, हे श्लोक पाठ करा. मंदिरात गेलात की पहिल्यांदाच आपण कृष्णांकडे काही फक्त मागायला जायचं नसतं, तर त्यांची अशी स्तुती करावी. खूप छान श्लोक आहेत. आणि हे शुद्ध भक्तांच्या मुखातून आलेले जी प्रार्थना असते ना, ती भगवंतांना खूप आवडते. ते त्यांची मग अशी प्रार्थना केली होती, कृष्णांना मान्य केलं की तुम्ही परम ब्रह्म परम धाम आहात वगैरे. हा, आणि आता इथे काय म्हणतात बघा, की तुम्ही जे परमगुह्य असं आध्यात्मिक विषयाबद्दलचं ज्ञान दिलं मला, उपदेश दिला, ते ऐकून माझा मोह नष्ट झाला. आता कोणता मोह नष्ट झालाय बघा ह्यांचा, अर्जुनाचा? तर कुठला मोह होता? तर दुसऱ्या अध्यायात कृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं की ही तुझी जी दुःखाची 5 कारणं देतोयस ना, ही अज्ञानातून आहे, मोहामधून झालेली आहे. आणि तू ज्ञानात स्थित हो, ज्ञानाच्या नजरेने बघ, मग तू ती दुःख नाहीयेत खरी. मग तर ते मोह नष्ट झाले त्याचे. तुम्हाला आठवतात का ती कारणं? काय काय सांगितली होती अर्जुनाने? करुणा. असमंजस्य, असमंजस्य, हा, असमंजस मध्ये होता. कौटुंबिक परंपरा, हा, हो हो हो. करुणा, करुणा, बरोबर आहे. अं, आनंद वाटत नाही आणि आनंद, पाप. पाप. हा, हम्म. पाप. हा, मग ही जी त्याची जी वेगळी मोह होते ना, म्हणजे ही दुःखाची कारण, आता बघा तो त्यातनं पूर्ण त्याचा नष्ट झालेला आहे. हा, मग आता पुढे खरं तर गीता संपायला हवी होती, पण मग पुढे आहेत अजून अध्याय वगैरे. तर ते अर्जुनाला आता भक्तीविषयी, हे भक्ती योगातले ओढ आहे, हे लागले आहेत ना अध्याय. मग अर्जुनाला आता ते विश्वरूप बघायचंय, आदिदैव म्हणून ज्याचं वर्णन केलं ते, की कसे कृष्ण चराचर सृष्टीमध्ये समाविष्ट आहेत. हा, आता बघूया आपण पुढे. ओके, मग त्याची पुढची स्लाइड घ्या हो. हरे वाच. कृष्ण. हे कमल नयना, जीवांच्या उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून सविस्तरपणे ऐकले आहे आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती झाली आहे. हे पुरुषोत्तम आहे परमेश्वर, तुम्ही सर्व वर्णन केल्याप्रमाणे तुमचे मूळ स्वरूप मी जरी माझ्यासमोर पाहत असलो तरी या प्राकृत सृष्टीत तुम्ही कसे प्रविष्ट झाले आहात ते मी पाहू इच्छितो. हे प्रभो, मी तुमची तुमची विश्वरूप पाहणे शक्य आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर हे योगेश्वरा, तुम्ही कृपया हे आपले अमर्याद विश्वरूप मला दाखवा. हरे कृष्णा. हा, हरे कृष्ण. तर आपण इथे एक पद्धत आहे बघा, वागण्याची मर्यादा आहे. आता अर्जुनाला ते विश्वरूप बघायचंय, तर अर्जुन कशा प्रकारे सांगतोय? आधी काल पण बघा, की आधी त्याने त्यांची स्तुती केली होती. हा, मग ऐश्वर्य दाखवा म्हणून सांगितलं होतं. आणि त्याने कारण पण सांगितलेलं की मला तुम्हाला चिरंतन नेहमी कसं मी तुमचं स्मरण करावं, त्यासाठी मला तुम्ही तुमची ऐश्वर्य दाखवा, म्हणजे मी त्या त्या स्वरूपात कायम तुमचं निरंतर असं स्मरण करेन. हा, मग आता इथे पण बघा, आधी तो मला हे सांगतो, त्यांना सांगतोय की तुमच्या मुळापासूनच महती सांगतोय त्यांना त्यांची, की हे कमल नयना, जीवांची उत्पत्ती आणि लयाबद्दल मी तुमच्याकडून ऐकलं आणि मला तुमच्या अगाध अव्ययी महात्म्याची अनुभूती झाली. हा, मग त्याच्यानंतर काय सांगतोय, की मला तुम्ही प्राकृत सृष्टीत कसे प्रविष्ट झाला आहात
हे पाहण्याची इच्छा आहे. आणि त्याच्यानंतर काय म्हणतो बघा, 4थ्या श्लोकात, की हे प्रभू, म्हणजे मला पाहण्याची इच्छा आहे, पण म्हणून दाखवा म्हणत नाहीये तो. तर तुम्हाला जर का असं वाटत असेल, हा, की तुमचे विश्वरूप पाहणे मी शक्य आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही दाखवा. हा, तर आपण पण काही मागताना, मागायचं झालं तर कृष्णांकडेच मागणं सगळ्यात चांगलं. हा, पण मागताना नेहमी असं त्यांना तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, काय हवं हे सांगा, आणि प्रभू माझ्यासाठी जे चांगलं असेल, सर्वोत्तम असेल ते तुम्ही करा असं सांगावं. हा, ही प्रार्थना करण्याची एक पद्धत आहे. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, एक मिनिट हा माताजी. वाचा वाचा असू दे. हा. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता माझे ऐश्वर्य पहा, अलौकिक आणि नाना वर्णांनी माझी सहस्रावधी रूपे पहा. हे हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते आता माझ्या देहामध्ये पहा. तू आता जे काही पाहू इच्छितोस आणि भविष्यात तुला जे काही पाहावयाची इच्छा आहे ते सर्व या विश्वरूप प्रकट करू शकते. संपूर्ण चराचर या एकाच ठिकाणी स्थित आहे, परंतु तू तुझ्या वर्तमान नेत्रांनी मला पाहू शकणार नाही. म्हणून मी तुला दिव्य नेत्र प्रदान करतो. माझे योग ऐश्वर्य पहा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर आता इथे की नाही, तुम्ही लक्षात ठेवा हा, की अर्जुनाला का कृष्णांवर विश्वास नव्हता. तर अर्जुनाला का बघायचं असेल विश्वरूप, तर एक तर म्हणजे एकतर त्याची इच्छा होती ते पाहायचं, आणि दुसरं जी मागून येणाऱ्या पिढ्यांसाठी की विश्वरूप म्हणजे काय आहे. खूप जण, शेवटी हे कलियुग आहे आता, आणि खूप जण सतत स्वतःला मी भगवंत, मी भगवान वगैरे म्हणून घोषित करत असतात. त्या सगळ्यांना मग हे चॅलेंज आहे, की दाखवा तुम्ही विश्वरूप. आहात ना तुम्ही भगवान, आता तुम्ही हे बघा कसं आहे ते विश्वरूप. हे झालं अर्जुनाकडून. पुन्हा आता कृष्णाने का बरं दाखवलं असेल, तर कृष्ण हे भक्तवत्सल आहे. भक्ताने इच्छा केली, आणि हे भक्त किती प्रामाणिक भक्त आहेत बघता तुम्ही. त्यांनी स्वतःसाठी तर कधी काही जास्त ते मागत नाहीत, अतिशय शुद्ध भक्त. मग भक्ताची इच्छा म्हणून पुन्हा कृष्ण सतत अर्जुनाला सांगत असतात ना, की तू तुझं कर्तव्य म्हणून युद्ध कर. ऑलरेडी मी हे केलेलं आहे, म्हणजे युद्धाचा जो परिणाम असणार तो तू माझ्यावर सोड. हा, तर इथं त्यांना दाखवायचंय की हे बघा, हे बघ अर्जुन, आता मग नंतर तुम्हाला दिसेल की त्या विश्वरूपाच्या मुखामध्ये सगळे योद्धे वगैरे चालले होते. हा, तर म्हणजे ही युद्ध कृष्णाने त्यांच्या कर्मांमुळे त्या लोकांना आधीच मारलेलं आहे, म्हणून ते अर्जुनाला सांगत होत की तू फक्त एक निमित्त बन आणि तुझं कर्तव्य कर. मी आधीच त्यांना मारलेलं आहे हे त्यांना दाखवायचं पण होतं, ज्यामुळे अर्जुनामध्ये थोडं हुरूप येईल. हा, बघ, मग आता इथे कृष्ण म्हणजे दाखवतात ते बघा, हे माझं ऐश्वर्य पहा. ते कसं नाना लौकिक, अलौकिक आणि नाना वर्णाची अशी सहस्रावधी रूपे पहा. हा, आणि कृष्ण काय सांगतायत बघा, हे अर्जुना, तू जे काही पाहू इच्छितोस ते सर्व काही तू माझ्या देहामध्ये बघा. आणि म्हणजे आत्ताच पण तुला जे काय बघायचंय, तुला भविष्यातलं जे काय बघायचं असेल, हा, ते सगळं या विश्वरूपात प्रकट होऊ शकते. त्यामुळे ह्या ठिकाणी संपूर्ण चराचर एकत्र आहे. किती मोठं आता प्रभुपाद स्वामींनी ह्याच्या स्पष्टीकरणामध्ये दिलेलं आहे, की शास्त्रज्ञांना, की अहमभाव असेल जर का शास्त्रज्ञांना, म्हणजे आमचं ज्ञानाच्या पुढे काही ज्ञान नाही, तर ऍक्च्युली गीता भागवत वगैरे मध्ये जी विज्ञान आहे त्याच्या जवळपास पण सध्या आपलं सायन्स नाहीये. पण असेल जर का एवढा अहमभाव, तर मग तुम्ही पण असं विश्वरूप दाखवा, की ते कृष्णाने कसं दाखवलंय बघा, की ज्यामध्ये काहीही बघू शकता तुम्ही, भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ. तुमची जी इच्छा आहे ती, म्हणजे तो एक जो जादूगारांजवळ वगैरे दाखवत नाहीत का, तो एक गोल असतो, त्याच्यामध्ये कसं तुम्ही काय हवं ते बघू शकता.
कृष्ण. मग आता कसं आहे माहितीये, कृष्णाने दाखवलं तरी पण अर्जुनाच्या चेहऱ्यावर असं आश्चर्य वगैरे नव्हतं. मग कृष्णांना लक्षात आलं की वर्तमान ईश्वर, हा, म्हणून कृष्ण इथे त्याला दिव्य दृष्टी प्रदान करतात आणि मग ते कृष्णांचं योग ऐश्वर्य बघा असं म्हणतात. हा, इथे संजयाला पण हे विश्वरूप दिसलं, कारण व्यासदेवानी संजयाला हरे कृष्ण माताजी, आवाज नाही येते. घ्या त्याची पुढची slide. हा, मग आता आपण 3D पिक्चर बघायला गेलो की कसा आपल्याला तो चष्मा देतात ना, तसं आता हे दिलंय इथे बघूया. हा, अर्जुनाला दिव्य दृष्टी. हरे कृष्णा. संजय म्हणाला, हे राजा, या प्रकारे बोलून महायोगेश्वर पुरुषोत्तम भगवंतांनी अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले. हरे कृष्णा. हा, मग आता संजय इथं ना ह्याला सांगतोय, कुणाला, धृतराष्ट्राला, की असं बोलले आणि भगवंतानी त्यांचं विश्वरूप अर्जुनाला दाखवलं. तर तुम्ही बघा बघू ह्याच्या चेहऱ्यावर कसे भाव आहेत धृतराष्ट्राच्या. तुम्हाला कसे वाटतात, कसे भाव आहेत? भीतीदायक. हा, बरोबर आहे. असे आश्चर्ययुक्त भीती आहे, म्हणजे ऐकून त्याला आता ते सगळं तसं वाटतंय की असं विश्वरूप, म्हणजे त्यांना पण कृष्ण हे असे आहेत की थोडकीच लोक जाणत होते. कुंती, भीष्म, त्यांचे जे भक्त होते शुद्ध विदूर, असेच जाणत होते. धृतराष्ट्र नव्हता. तर त्याला बघा ते कसं वाटतंय. हा, घ्या बा त्याची पुढची slide. हरे कृष्णा. अर्जुनाने या विश्वरूपात असंख्य मुखे, असंख्य नेत्र, असंख्य अद्भुत दृश्य पाहिली. हे दृश्य अनेक अलौकिक अलंकारांनी विभूषित झालेले आणि अनेक दिव्य शस्त्रांनी सज्ज झालेले होते. या विश्वरूपाने अनेक दिव्य वस्त्रे आणि माळा धारण केल्या होत्या. अनेक दिव्य सुगंधी द्रव्यांचा त्यांच्या शरीराला लेप दिला होता. विश्वरूपाच्या बाबतीत सर्वच अद्भुत, तेजस्वी, अनंत आणि सर्वव्यापी होते. आकाशामध्ये एकाच वेळी जर हजारो सूर्यांचा उदय झाला तर कदाचित त्यांचे तेज भगवंताच्या विश्वरूपातील तेजाची बरोबरी करू शकेल. हरे कृष्णा. हरे कृष्ण. मग आता हे वर्णन बघा ना तुम्ही, कसं आहे विश्वरूपाचं, की म्हणजे ते कसं, तुम्ही थोडासा छोटासा अध्याय आहे, तुम्ही वाचा पण नक्की. कसं अद्भुत असं आहे की असंख्य मुखे आहेत, असंख्य नेत्र, हा, आणि असंख्य अद्भुत दृश्य पाहिली अर्जुनाने. आणि ते वेगवेगळ्या अलंकारांनी सजलेले होते, वेगवेगळे दिव्य लेप लावलेले होते आणि वेगवेगळी शस्त्र होती त्यांच्याकडे, वेगवेगळी वस्त्र घातलेल्या, माळा परिधान केलेल्या होत्या, म्हणजे दिव्य सुगंध होते तिथे. हा, आणि या विश्वरूपाच्या बाबतीत सगळंच अनंत आणि सर्वव्यापी, म्हणजे पूर्ण त्या विश्वरूपाने सगळं व्यापलं होतं, अनंत होतं. त्याचं सुरू कुठं होतंय, मध्य कुठं आहे, शेवट कुठं आहे, असं अर्जुनाला काही कळत नव्हतं. हा, आणि खाली बघा काय म्हणतात, आता एक सूर्याकडे आपल्याला बघताना कसं होतं आपलं. हा, एका सूर्याकडे बघताना पण डोळ्याला त्रास होतो, तुम्ही डायरेक्ट बघितला तर. आणि हे कसं होतं बघा, एका वेळी हजारो सूर्यांचा उदय झाला ना, तर कसं तेज असेल, तसं त्या विश्वरूपाचं तेज होतं. हा, अजून बघूया आता. मग त्याची पुढची स्लाईड घ्या. हरे कृष्णा. त्यावेळी अर्जुनाने भगवंताच्या विश्वरूपामध्ये एकाच ठिकाणी स्थित असलेली परंतु अनंत ग्रहांमध्ये विभागलेली ब्रह्मांडाची विस्तृत रूपे पाहिली. हरे कृष्णा. हा, आता अजून काय काय बघतोय बघत जाऊया, की त्याने एकाच ठिकाणी, म्हणजे त्या तिथं स्थित असलेली, पण म्हणजे आपलं हे ब्रह्मांड कसं वेगवेगळ्या ग्रहांमध्ये वगैरे विभागलं गेलंय ना, ते बघितलं त्याने. हा, बघूया आणि काय काय बघतोय तो. हा, घ्या माताजी पुढची slide. हरे कृष्णा. त्यानंतर भ्रमित आणि आश्चर्यचकित होऊन अंगावर रोमांच उभारलेला अर्जुन
प्रणाम करण्यासाठी नतमस्तक झाला आणि हात जोडून त्याने भगवंताची प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. हरे कृष्णा. हा, मग आता अर्जुन हा विश्वरूपाचं दर्शन घेऊन काय झालाय बघा, भ्रमित झालाय. भ्रमित म्हणजे कसं, त्याला काही सुचत नाही, घाबरलाय. अंगावर रोमांच उभे राहिलेत. म्हणजे रोमांच कशामुळे माहित आहे, की आपले प्रभू, आपला कृष्ण हे असे आहेत, त्यांनी असं चराचर सगळं त्यांच्यामध्ये सामावलेलं आहे. हे सगळं बघून त्यांच्या अंगावर असे ना आनंदाने आहे, अद्भुत असं काहीतरी बघितल्यावर रोमांच उभे राहतात ना, आश्चर्यचकित झाल्यावर. तसे झाले, तो आश्चर्यचकित झालाय आणि अंगावर रोमांच उभे राहिलेत. आणि म्हणजे प्रभुपाद स्वामी म्हणतात, पण रोमांच कधी उभे राहतात आपल्या अंगावर, जेव्हा अर्जुनाच्या सुरुवातीला पण उभे राहिले होते बघा, जेव्हा तो खूप दुःखात बुडाला होता. सडनली एखादं दुःख कोसळतं तेव्हा होतो तसा माणूस, तसा भीतीने. आणि आता कसं झालंय, आश्चर्याने तो हे झालाय, अंगावर त्याच्या रोमांच उभे राहिले, त्याला कृष्णांची वेगळी अनुभूती येते. मग तो लगेच आता नतमस्तक झालाय आणि हात जोडून त्या भगवंतांची प्रार्थना करतोय बघा. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे भगवान, हे कृष्ण, मी तुमच्या एक मिनिट हा बोलू. तुमच्या शरीरात एकत्रित झालेल्या सर्व देवतांना आणि इतर विविध जीवांना पाहतो. कमलासनावर बसलेल्या ब्रह्मदेवांना, तसेच भगवान शंकर, सर्व ऋषी आणि अलौकिक सर्पांना मी तुमच्या देहामध्ये पाहतो. हे विश्वेश्वर, हे विश्वरूप, तुमच्या देहामध्ये मी अमर्यादित आणि सर्वत्र पसरलेल्या असंख्य भुजा, उदरे, मुख आणि नेत्रांना पाहतो आहे. तुमच्यामध्ये मला आदी, मध्य आणि अंत काहीच दिसत नाही. तुमचे रूप अत्यंत तेजपुंज असल्याने ते पाहणे कठीण आहे. हे तेज प्रज्वलित अग्नी किंवा सूर्याच्या अपरिमित तेजाप्रमाणे सर्वत्र व्यापलेले आहे. तरीही अनेक मुकुट, गदा आणि चक्रांनी सुशोभित झालेले हे कांतिमान मी सर्वत्र पाहत आहे. हरे कृष्णा. हा, म्हणजे तुम्ही हे वर्णन परत एकदा पीडीएफ आली ना, की तुम्ही स्वतः वाचा. आता इथे साईडला आधी बघा, अर्जुन आहे बघा रथात आणि कृष्ण आहे. आणि हे त्याची चहू बाजूला व्यापलंय बघा ते विश्वरूप, कसं जमिनीपासून आकाश सगळीकडे पसरलंय त्या. आणि मग त्या बघा त्याला सारे देवी देवता कृष्णांच्या शरीरावर स्थित दिसत आहेत. ब्रह्मा आहेत, शंकर आहेत, सगळे ऋषी आहेत. पुन्हा हे विश्वेश्वर म्हणतोय, म्हणजे वेगवेगळ्या नावाने त्यांना वंदन करतोय बघा. आणि कसं की तुमची अमर्याद अशी मुखे आहेत, भुजा आहेत, उदरे आहेत. हा, आणि ह्या रूपाचा आदी मध्य अंत अर्जुनाला काहीच लागत नाहीये, असं समुद्रासारखं अथांग पसरलंय. आणि सारं सारं त्याने धारण केलंय ह्या विश्वरूपाने. हा, आणि अत्यंत तेजपुंज आहे. म्हणजे मगाशी बघितलं ना, सहस्रावधी सूर्य उगवल्यासारखं तेज आहे त्याचं. हा, आणि त्या वेगवेगळ्या मुकुट, गदा आणि चक्रानी सुशोभित पण आहे ते. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. त्यामुळे अर्जुनाला असा रोमांचकारी अनुभव आहे हा. हरे कृष्ण. तुम्ही परम अक्षर ज्ञेय आहात. या संपूर्ण विश्वाचे परम आश्रयस्थान तुम्ही आहात. तुम्ही अव्ययी आणि पुरातन आहात. तुम्ही शाश्वत धर्माचे पालक पुरुषोत्तम भगवान आहात, हे माझे मत आहे. तुम्ही आदी, मध्य आणि अंतरहित आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुम्हाला असंख्य बाहू आहेत. चंद्र, सूर्य तुमचे नेत्र आहेत. तुमच्या मुखातून बाहेर पडणारा अग्नी संपूर्ण विश्वाला तुमच्या तेजाने तप्त करीत असल्याचे मी पाहत आहे. तुम्ही एकट्याने संपूर्ण आकाश, ग्रहलोक आणि त्यांच्या मधील सर्व दिशा व्याप्त केल्या आहेत. हे महात्मान, तुमचे हे उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सर्व ग्रहलोक अतिशय व्यथित झाले आहेत. सर्व देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करीत आहेत. त्यांच्यापैकी काही अत्यंत भयभीत झाल्यामुळे हात जोडून तुमची प्रार्थना करीत आहे. महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती शांती म्हणून वैदिक स्तोत्रांनी गायन करून तुमची स्तुती करीत आहे. रुद्रगण, आदित्यगण, वसुगण, साध्यगण, विश्वेदेव, अश्विनी कुमार, मरुदगण, पितृगण, गंधर्व, यक्षगण, असुर आणि सिद्ध देवता विस्मित होऊन तुम्हाला पाहते. हरे कृष्णा. हा, हरे कृष्ण.
तर बघा हा इथे हे अर्जुनाने ना तेच सांगितलंय, म्हणजे कसं त्याला काय काय वाटतंय, काय काय दिसतंय. पण आता तो काय सांगतोय, तो विश्वरूप त्याला तितका आनंद देत नाहीये. म्हणजे तुम्ही पण लक्षात घ्या, हे जे कृष्णांचं मनमोहक असं भगवान स्वरूप आहे ना, 2 हात, हातात बासरी, डोक्यात मोरपीस, हे खूप मनमोहक असं स्वरूप आहे, मधुर आहे. मधुराष्टकम आहे एक आपलं, तुम्ही नक्की ऐका ते मधुराष्टकम. एकेका श्लोकामध्ये 8 वेळा मधुर शब्द वापरलाय आणि असे ते 8 श्लोक आहेत. इतके मधुर आहेत. हा, त्यामुळे भक्तांना त्यांच्या त्या रूपाची ओढ असते. ह्या विश्वरूपामध्ये भक्तांना कण मात्र रस नसतो. आता अर्जुनाला पण भीतीने असं रोमांच अंगावर, भीतीने पण नाही, आश्चर्याने रोमांच उभे राहिलेत. आणि आता अर्जुनाला भास झालंय हे रूप बघायचं, पण तो डायरेक्ट सांगत नाहीये. त्याने स्तुती केली, त्यांची वर्णन केलं, त्या विश्वरूपाला वंदन पण केलं. आणि वेगवेगळ्या वंदन झालं. मग आता तो काय म्हणतोय की भगवंता, हे तुमचं उग्र आणि अतिशय अद्भुत रूप पाहून सगळे ग्रहगोल व्यथित झाले. हा, देवतागण तुम्हाला शरण येऊन तुमच्यामध्ये प्रवेश करतायत आणि त्यांच्यापैकी काही जण अत्यंत भयभीत झालेत, ते तुमची हात जोडून प्रार्थना करतायत. पुन्हा महर्षीगण आणि सिद्धगण स्वस्ती म्हणजे शांती म्हणून वैदिक स्तोत्रांचं गायन करून तुमची स्तुती करतायत. हा, आणि हे पण बाकीचे सगळे खाली 22व्या श्लोकात रुद्रगण, आदित्यगण, ते पण विस्मित होऊन तुम्हाला पाहत आहेत. म्हणजे हे सगळे व्यथित झालेत हे तुमचं असं विश्वरूप बघून. आता स्वतःबद्दल नंतर सांगतो बघा तो. हा, माताजी घ्या तुमची स्लाइड. हरे कृष्ण. हे महाबाहू देवता सहित सर्व लोक तुमचे अनेक नेत्र, मुखे, भुजा, जांघा, पाय, उदरे आणि अनेक 11 विकरा दाढा असणारे एक महाकाय रूप पाहून अतिशय व्यथित झाले आहेत आणि त्यांच्याप्रमाणेच मी सुद्धा व्यथित झालो आहे. हे सर्वव्यापी विष्णू, अनेक तेजस्वी वर्णांनी युक्त तुम्ही, आकाशात भिडलेली तुमची वासलेली मुखे आणि प्रदीप्त विशाल नेत्र असलेले रूप पाहून माझे मन भयाने व्यथित झाले आहे. त्यामुळे मी धैर्य आणि मानसिक संतुलन राखू शकत नाही. हरे कृष्णा. हा, मग आता तो आपल्याबद्दल सांगतोय, की तरी पण सांगतोय की देवांसहित सगळेजण हे तुमचं 11 विकराळ रूप बघून अतिशय व्यथित झाले आहेत. आणि मी पण झालोय, त्यांच्याप्रमाणेच मी पण व्यथित झालोय. हा, आणि आता म्हणजे तो सांगतोय की माझं धैर्य, म्हणजे मला आता भीती वाटते, मी धैर्य राखू नाही शकत आहे. आणि माझं मानसिक संतुलन पण मी राखू नाही शकत आहे. चहूबाजूला असं सगळीकडे त्यांना बघू ना, म्हणजे आकाशास भिडलेली, आवासलेली तुमचे मुखे, प्रदीप्त विशाल नेत्र, असं बघून तो भीतीने व्याकुळ झालाय. हा अर्जुन तसा धुरंधर योद्धा आहे. हा, मग तो आता आपलं मानसिक संतुलन राखू नाही शकत आहे म्हणतो. म्हणून आता पुढे प्रार्थना काय करतो बघूया. घ्या मग त्याची पुढची स्लाइड. हरे कृष्णा. सर्व पक्षीय राजांसहित सर्व धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, कर्ण आणि आमच्या पक्षातील मुख्य योद्धे पण तुमच्या मुखात त्वरित प्रवेश करीत आहेत. काही जण तुमच्या दातामध्ये अडकून त्यांच्या मस्तकांचा चुरडा झाल्याचे मला दिसत आहे. ज्याप्रमाणे नद्यांचे अनेक प्रवाह समुद्रात प्रवेश करतात, त्याप्रमाणेच हे सर्व महान योद्धे प्रज्वलित होऊन तुमच्या मुखामध्ये प्रवेश करीत आहेत. हरे कृष्णा. बघा इथे अर्जुनाने काय काय बघितलं, तर जी म्हणजे त्यांच्या बाजूचं सैन्य आणि विरुद्ध ह्याच्यातले धृतराष्ट्र पुत्र, भीष्म, कर्ण, द्रोण, हे सगळे कृष्णांच्या मुखामध्ये प्रवेश करतायत. आणि काही जण दातात अडकल्यामुळे त्यांच्या मस्तकांचा चुराडा झाला. ह्या वर्णनावरून बघा की कसं अकराळ विकराळ रूप असेल ते, आणि अर्जुन म्हणूनच झेलू शकला ते. मग आहे ना, ते काय म्हणतात, जसं अनेक नद्यांचे प्रवाह समुद्रामध्ये सामावतात की नाही, तसे हे म्हणजे ते जे समोर सैन्य आहे ना अर्जुनाच्या, ते ह्या मुखामध्ये सामावत आहे. म्हणजे कृष्ण काळ रूपाने त्यांना हे करतायत. आता अर्जुनाच्या तेही लक्षात आलं की कृष्णाने त्यांच्या कर्मांमुळे आधीच त्यांना मारून टाकलेलं आहे. आपण फक्त निमित्त व्हायचं असं कृष्ण का म्हणतात.
तर ते बघा कसे त्यांच्या मुखामध्ये असे सगळे प्रवेश करताना दिसत आहेत अर्जुनाला. हा म्हणजे त्यांच्या, मग आता जी पुढची स्लाइड घ्या. आपण बघितलेलं ना, काळ हा एक हे आहे, कृष्णांचा एक भक्त आहे. आपण काळ म्हणजे कसं बघतो, तर मृत्यू, भीती अशा ह्याने बघतो. तर काळ हा सुद्धा कृष्णांचा भक्त आहे शुद्ध. मग तो अभक्तांना भेटतो. काल मी म्हंटलेलं ना, मांजराचं आपण उदाहरण पण घेतलेलं. अभक्तांना भेटतो तो मृत्यूच्या रूपात, कारण त्यांना माहित नसतं आपल्याला कुठे जायचं. आणि भक्तांना भेटतो तो म्हणजे कृष्णांचं मांजरीच्या पिल्ल्याला कसे मांजरीचे दात लागत नाहीत तसे. आणि तुम्ही काळ ना, इथं जरी तुम्ही ठरवलं की हा मी रोज 1 माळा जप, 4 माळा, किंवा तुम्ही 16च करू शकताय, तर खूप वेल अँड गुड आहे. तर मी करणार आहे ना, तर बघा तुम्ही थोडा अनुभव घेतलात ना, तर तुम्हाला वेळ ऍडजस्ट होतो. किंवा दिवसभर खूप बिझी राहिलात आणि संध्याकाळी मग आटपली सगळी कामं आणि रात्री करावं असं ठरवलं, तर बघा तुम्ही जपमाळ हातात घेतल्यावर तुमच्यामध्ये एक छानसा उत्साह येतो, बरं पण वाटतं जप केल्यावर. हा, तर मग हाच काळ असा आहे की भक्तांना तो थोडस सवलत मिळते, म्हणजे वेळ ऍडजस्ट झाल्यासारखा, त्यातनं पण सवड मिळते. आणि अभक्तांना कसा भेटतो ते पण हे बघा. हा, मग काळ ही कृष्णाचीच एक शक्ती आहे. घ्या माताची पुढची स्लाइड. हा, हे इथे इथं बघा. वाचा माताजी. हा, बरं मी वाचते, थांबा तोपर्यंत. श्री भगवान म्हणाले, जगताचा विनाश करणारा काळ मी आहे आणि सर्व लोकांचा संहार करण्यासाठीच मी या ठिकाणी आलो आहे. तुझ्या व्यतिरिक्त म्हणजे पांडवांव्यतिरिक्त दोन्ही सैन्यातील योद्ध्यांचा विनाश होणार आहे. तर आता मी म्हंटल ना तसं. हा, मग कृष्ण हे त्याला दाखवून देत आहेत की अर्जुना, तुमच्या म्हणजे साधारण पांडवांव्यतिरिक्त दोन्हीकडच्या सगळ्या सैन्याचा इथे विनाश हा होणारच आहे. आणि तो अर्जुन आता ते स्वतःच्या डोळ्यांनी ते बघतो आहे. हा, मग या शेवटी तो युद्धाचा परिणाम आहे. ओके, घ्या माताची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. म्हणून उठ, युद्धास तयार हो आणि यशप्राप्ती कर. शत्रूवर विजय मिळव आणि समृद्ध राज्याचा उपभोग घे. माझ्या योजनेनुसार त्यांची पूर्वीच मृत्यू झालेला आहे आणि हे सर्वस्वासी युद्धामध्ये तू सव्यसाठी. सव्यसाची युद्धामध्ये तू केवळ निमित्त मात्र होऊ शकतोस. हरे कृष्णा. हा, आता ना, म्हणून कृष्ण काय म्हणतायत, आता त्यांनी दाखवलं त्याला ते पुढचं. हे डॉक्टर वापरतात ते आहे. आणि डॉक्टर हे वापरून काय करत असतात, रुग्णाला बरं करत असतात. तसंच आता अर्जुन इथे कोण आहे, योद्धा आहे. तर ते म्हणतायत की तू उठ. हा, आता पुढचं काय आहे ते तर अर्जुनाला ऑलरेडी दिसलं. त्यामुळे तू केवळ निमित्त मात्र हो. हा, तुझं कर्तव्य कर, बाकी जे काय करायचे ते मी करणारच आहे. त्यामुळे उठ म्हणतात, युद्धास तयार हो, यशप्राप्ती कर. हा, शत्रूवर विजय मिळव, समृद्ध राज्याचा उपभोग घे. हा, आणि इथे त्याला जरा हुरूप द्यायसाठी वेगवेगळ्या नावाने हाक मारलेले आहेत बघा अर्जुनाला कृष्णाने. कधी कौंतेय म्हटलंय, कधी कुरुप्रवीर वगैरे असं वेगवेगळं. म्हणजे कधी आईच्या थोर ह्याची आठवण करून देतात, कधी त्यांच्या कुरुवंशाची आठवण करून देतात. आता इथे सव्यसाची म्हणजे जो उजव्या आणि डाव्या दोन्हीही हाताने नेम म्हणजे धनुष्य पकडून नेम मारू शकतो, बाण योग्य असे मारू शकतो, इतका तो अर्जुन कुशल होता. तो डाव्या हातात धनुष्य धरून सुद्धा बाण मारू शकत होता, अगदी नेम म्हणजे योग्य रीतीने. हा, असा तो इतका कुशल योद्धा होता. मग ते त्याला सव्यसाची म्हणतात आणि त्याला हुरूप पण देतायत. हा, मग आपण पण एक इकडे लक्षात ठेवा की इथं आपल्याला कृष्णांकडे जायचंय. हा, कृष्णच आपल्याला हे असं हे देऊ शकतात. म्हणजे आता इथे जसं अर्जुनाला ते हे करतायत उत्साह वगैरे, तसं आपण कृष्णांना शरण गेलो तर आपल्यामध्ये पण ही कर्तव्याच्या मार्गावर चालायची
हुरूप बळ आपोआप कृष्णांकडून येणार. हा, घ्या मग त्याची पुढची स्लाईड. हरे कृष्ण. द्रोण, भीष्म, कर्ण आणि इतर महान योद्धांना मी पूर्वीच मारलेले आहे. म्हणून तू त्यांचा वध कर आणि व्यथित होऊ नकोस. केवळ युद्ध कर. यामुळे तुझ्या युद्धामध्ये तू शत्रूवर विजय प्राप्त करशील. हरे कृष्ण. हा, म्हणजे आता मी आधीच मारलंय म्हणतात, तू फक्त तुझं कर्तव्य कर. हा, आणि युद्ध कर आणि शत्रूवर विजय प्राप्त करशील. हा, असू दे, घ्या माताजी पुढची स्लाइड. सांगतायत अर्जुनाला थोडं प्रोत्साहन देत आहेत. आधीच अर्जुन भीतीने व्याकुळ झालाय. हा, घ्या माताजी. हरे हा, कृष्ण. संजय धृतराष्ट्राला म्हणाला, हे राजन, भगवंताकडून हे वचन ऐकून थरथर कापणाऱ्या अर्जुनाने हात जोडून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. अत्यंत भयभीत झालेला अर्जुन सद्गदित स्वरात भगवान श्रीकृष्णाला असे म्हणाला, हे ऋषिकेशा, तुमच्या नामश्रवणाने संपूर्ण जगात हर्ष उल्हासित होते आणि सर्व लोक तुमच्यावर अनुरक्त होतात. सिद्ध पुरुष जरी तुम्हाला नमस्कार करीत असले तरी राक्षस भयभीत होऊन इतस्त पळत आहेत. हे सर्व योग्यच घडत आहे. हे महात्मन, ब्रह्मदेवापेक्षाही श्रेष्ठ असे आदी सृष्टीकर्ते तुम्ही आहात. तर तर मग त्यांनी तुम्हाला का बरे आदरपूर्वक नमस्कार करू नये? हे अनंता, हे देवादिदेव, जगन्निवास, या भौतिक सृष्टीच्या पलीकडे असणारे तुम्ही परम अविनाशी सर्व कारणाचे कारण आहात. तुम्ही आदिपुरुष भगवान, पुरातन या व्यक्त प्राकृतिक जगताचे एकमेव आश्रयस्थान आहात. तुम्ही सर्वज्ञ आहात आणि जे ज्ञेय आहे ते सर्व तुम्हीच आहात. तुम्ही त्रिगुणातील असे परमपूज्य आश्रयस्थान आहात. हे अनंत रूपा, तुम्ही ही सारी भौतिक सृष्टी व्यापली आहे. हरे कृष्णा. हा, हे जरासं हे श्लोकांमध्ये बघा, अर्जुनाने कशी स्तुती केलेली आहे भगवंतांची. पहिल्या वरती काय म्हणतोय, संजय धृतराष्ट्राला हे सगळं सांगतोय की कसा थरथर कापतोय अर्जुन ते विश्वरूप बघून. आणि अत्यंत भयभीत झालेला अर्जुन हात जोडून भगवंतांनाही प्रार्थना करतोय. हा, असू दे, घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. मी तुम्हाला तुमचा महिमा न जाणता माझा मित्र म्हणून हे कृष्ण, हे यादव, हे मित्र असे अनादराने संबोधले आहे. प्रेमाने आणि प्रमादाने मी जे काही केले असेल त्याबद्दल मला क्षमा करा. विश्रांतीच्या वेळी चेष्टा करताना, एका शय्येवर शयन करताना किंवा एकत्र भोजन करताना अथवा बसताना, मी कधी कधी एकांत असा तर कधी कधी अनेक मित्रांसमक्ष मी तुमचा अपमान केला आहे. हे अच्युत, माझ्या त्या सर्व अपराधाबद्दल क्षमा करा. हरे कृष्णा. म्हणजे ना, इथं कृष्ण काय आहे ते पूर्ण हळूहळू जाणवत आहे ना अर्जुनाला. तर तो पूर्ण शरण जातोय आणि तो काय म्हणतोय, तो काय म्हणायचा, कृष्ण हा तर माझ्या मामांचा मुलगा आहे. आणि ते मित्र होते. हा, त्यांचं नातं कसं होतं, समवयस्क होते आणि ते एकमेकांचे मित्र होते. त्यामुळे ते कसे एकमेकांबरोबर एकत्र त्यांनी जेवले, विश्रांती केली, एकाच अंथरुणामध्ये, म्हणजे एकाच पलंगावर झोपले. भावंड होती ना ते मित्र. त्यामुळे मग तो कधी कधी म्हणतो की भोजन वगैरे करताना, कधी मित्रांसमोर, कधी एकटं असताना मी तुमचा अपमान केला. अपमान म्हणजे असंच थट्टा मस्करी. तर तुम्ही मला त्या सगळ्याबद्दल क्षमा करा म्हणतो अर्जुन. हा, हा, घ्या माझी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. पूर्वी मी कधी न पाहिलेले विश्वरूप पाहिल्यानंतर आनंदित झालो आहे. परंतु त्याचबरोबर भयाने माझे मन व्याकुळ झाले आहे. म्हणून हे देवादिदेव, हे जगन्निवास, कृपया माझ्यावर प्रसन्न व्हा आणि तुमचे पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा. हरे कृष्णा. हरे कृष्णा. तर तो काय तर म्हणतो, आता मात्र तो सांगतोय की मी तुमचं पूर्वी कधीही न पाहिलेलं विश्वरूप बघून ना आनंदित झालोय, पण भयाने व्याकुळ झालोय. आणि आता तुम्ही तुमचं की नाही पुरुषोत्तम भगवान रूप प्रकट करा, जे बस म्हणजे आनंददायक आहे, ज्याच्या बरोबर कनेक्ट व्हायला खूप आनंद वाटतो. असं ते तुमचं भगवान रूप प्रकट करा म्हणतो. माझ्यावर तेवढं प्रसन्न व्हा आणि ते रूप प्रकट करा. हा, घ्या माताजी पुढची स्लाईड.
हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुन, मी तुझ्यावर प्रसन्न होऊन माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे या प्राकृत जगतातच आहे परमश्रेष्ठ विश्वरूप त्याला दाखवले. तुझ्या वाचून पूर्वी कोणीही अनंत तेजमय आणि आद्य रूप पाहिलेले नाही. हे क्रूर प्रवीर हे प्रवीर, तुझ्या पूर्वी माझे हे विश्वरूप कोणी पाहिले नव्हते. माझ्या कारण वेदा अध्ययनाने, यज्ञाने, दानाने, पुण्यकर्माने किंवा उग्र तप करण्याने मला विराट रूपात या भौतिक जगतामध्ये पाहणे शक्य नाही. माझे हे भयंकर रूप पाहून तू व्यथित आणि भ्रमित झाला आहेस. आता हे रूप मी समाप्त करतो. हे मदभक्ता, सर्व क्लेशातून मुक्त हो. तुला जे रूप पाहण्याची इच्छा आहे ते रूप तू आता शांत चित्ताने पाहू शकतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता मग भगवंतानी रूप म्हणजे मान्य केलं, असं ऐकलं आणि म्हटले थांब आता मी हे रूप समाप्त करतो आणि हे तू जे रूप पाहू इच्छितोस ना ते रूप मी प्रकट करतो. पण बघा वर काय सांगतायत ते अर्जुनाच्या शिवाय कोणीही हे विश्वरूप बघितलं नव्हतं हा त्याच्या आधी. आणि पुन्हा 48व्या श्लोकात काय म्हणतायत की मागे पण आपण एक बघितलेला अर्जुनाला प्रश्न पडलेला ना की म्हणजे वेद, अध्ययन, तप, दान ह्याच्या पुण्य फळांपासून भक्त वंचित राहतो का? तेव्हा कृष्णाने सांगितलेलं की नाही, त्या तुम्ही भक्ती मार्गामध्ये जर का जोडून घेतलं तर त्या साऱ्याची पुण्य तुम्हाला मिळणारच आहेत. पण तुम्हाला माझ्या शाश्वत धामाची पण प्राप्ती होणार आहे. तसं आता इथे पण सांगितलंय बघा की म्हणजे दान, पुण्य, उग्र तप ह्या गोष्टीने कृष्णांना ह्या विराट रूपात पाहणं शक्य नाहीये. एकच गोष्टीने पाहू शकता ते म्हणजे अनन्य भक्ती. हा हम्म. बाकी म्हणजे बाकी कुठलाही उपाय नाही. कृष्णांची अनन्य भक्ती हीच कृष्णांजवळ जाण्याचा मार्ग आहे. हा आणि आता मग तू ते म्हणतात की तू व्यथित झालायस ना, भ्रमित झालायस, तर मी हे रूप समाप्त करतो. तू सर्व क्लेशातून मुक्त हो आणि मी तुला आता माझं हेच रूप भगवान रूप प्रकट करतो. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. संजय हरे कृष्णा. धृतराष्ट्राला म्हणाला, भगवान श्रीकृष्णाने याप्रमाणे बोलून अर्जुनाला आपले मूळ चतुर्भुज रूप आणि शेवटी द्विभुज रूप प्रकट केले आणि भयभीत अर्जुनाला धीर दिला. हरे कृष्णा. हा मग त्याच्यानंतर पहिल्यांदा कृष्णाने चतुर्भुज रूप प्रकट केले. हा आणि मग त्याच्यानंतर आपले द्विभुज रूप प्रकट केले आणि अर्जुनाला धीर दिला. ते रूप बघून अर्जुनाला थोडं बरं वाटलं, धीर आला. तर तुमच्या लक्षात आलं ना हे भगवान 2 हात वगैरे श्यामसुंदर रूप म्हणतो ना, ते कसे आहेत कृष्ण? श्यामसुंदर आहेत. त्यांचा वर्ण श्याम सुंदर आहे. म्हणजे आता जे आकाशात असे मेघ आहेत ना, पाण्याने भरलेले ढग आहेत ना सध्या, तसं. पण कधी कधी आता थोडा श्रावणाकडे बघा, हेच असे ढग असतात, त्यांच्या मागे सूर्याचा प्रकाश आला की ते काळपट ढग कसे लकलक असे चकाकतात. तसा त्यांचा श्याम सुंदर वर्ण आहे. हा मग हे श्याम सुंदर रूप ना खूप दुर्लभ आहे. देवी देवतांना सुद्धा दिसत नाही. आणि ते त्या रूपात त्यांच्या गोलोक धामात असतात. हा आता मग ते रूप प्रकट केलं कृष्णाने. पहिल्यांदा चतुर्भुज केलं आणि मग हे द्विभुज रूप प्रकट केलं. हा घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. अर्जुनाने जेव्हा श्रीकृष्णांना मूळ रूपात पाहिलं तेव्हा तो म्हणाला, हे जनार्दन, हे अति सुंदर मनुष्य रूप पाहून मी आता शांत चित्त झालो आहे आणि मी मी आपल्या पूर्वस्थितीत आलो आहे. श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, आता तू माझे रूप पाहत आहेस, त्याचे दर्शन होणे अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्यास नित्य प्रयत्नात असतात. हे अर्जुना, मी जसा तुझ्यासमोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणे शक्य आहे आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतोस. हरे कृष्ण. हा माता अर्जुन आपलं ते सुंदर रूप बघून जरा अर्जुन शांत झाला आणि पूर्वस्थिती आला. मग कृष्ण काय सांगतात की जे जे रूप पाहतोयस ना हे
बघणं अतिशय दुष्कर आहे. देवता सुद्धा हे मधुर रूप पाहण्याची संधी प्राप्त करण्याच्या प्रयत्नात नित्य असतात. एवढं ते दुर्लभ असं दृश्य म्हणजे रूप आहे हा भगवंतांचं. आणि पण ह्या रूपात म्हणजे त्यांच्या श्याम सुंदर रूपामध्ये कृष्णाला पाहणं कशाने शक्य आहे? त्यासाठी तुम्हाला देवी देवता व्हायला पाहिजे का? स्वर्गात जायला पाहिजे का? तर केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणे शक्य आहे. हा, दुसरा कुठला नाही. म्हणजे अन्य नाही, अनन्य म्हणजे कशी? फक्त कृष्णांची भक्ती आणि भक्ती मार्गाने तुम्हाला कृष्णांशी जोडून घेणं एवढाच एकमेव मार्ग आहे. ज्यामुळे आपण कृष्णांच्या या रहस्यमय तत्वामध्ये प्रवेश करू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाईड. हरे कृष्णा. हे अर्जुना, मी जसा तुझ्या समोर उभा आहे तसे मला केवळ अनन्य भक्ती योगानेच जाणणे शक्य आहे. आणि या प्रकारे मला साक्षात पाहता येते. केवळ याच मार्गाने तू माझ्या रहस्यमय तत्वात प्रवेश करू शकतो. हरे कृष्णा. हा, हे आता जे आपण बघितलं ते तेच सांगितलं. घ्या माताजी पुढची स्लाईड. हे अर्जुना, जो सकाम कर्म आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त होऊन माझ्या विशुद्ध भक्तीमध्ये संलग्न होतो, जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष मानतो आणि सर्व प्राणीमात्रांशी मित्रताने वागतो, तो निश्चितपणे मला प्राप्त होतो. हरे कृष्णा. आता अर्जुनाला ना कृष्णाने थोडे हे सांगितले की कृष्णांना प्राप्त करण्यासाठी काय काय करायचंय. अनन्य भक्ती आहेच. हा, पण तुम्ही सकाम कर्म अर्जुनाला कृष्णांना आवडत नाही. म्हणजे व्यवहार बाजूला ठेवून आपल्याला कृष्णांकडे जावं लागतं. मी कृष्णा तुझ्या एवढ्या माळा जप करतो, तू मला हे दे असं नाही. तर तुम्हाला एखाद्या गोष्टीची गरज आहे, गरजा काय इथे असतातच. तर मला कृष्णा असा असा प्रॉब्लेम आहे, मला हे हवंय असं तुम्ही सांगा आणि त्यापुढे सांगा की तुला जे योग्य वाटतं ते कृष्ण आता तू कर. पण तुम्ही सकाम कर्म म्हणजे पुण्यासाठी स्वर्गासाठी अशी जर का करत असाल तर तसं नको. शुद्ध भक्तीने कृष्णांशी जोडून घ्या आणि तर्कवादाच्या संघातून मुक्त झाला पाहिजे. म्हणजे काल मी तुम्हाला म्हटलेलं ना की नुसते तर्क, आता ते वेदांमध्ये आहे, वेगवेगळा अभ्यास करायचा, कृष्णांना वेगवेगळ्या स्वरूपात शोधायचा आणि नेती नेती म्हणजे कृष्ण असाही नाही तसाही नाही असं ते फक्त तर्कवाद करत बसायचे. मग असाही नाही तसाही नाही असं करू नका. म्हणजे हे म्हणजे आता मी इथे खोलीत बसले, बाहेर मोठासा आवाज झाला तर मी इथेच राहून नुसती बडबड करते, बापरे एवढा मोठा आवाज झाला म्हणजे एखादी गाडी कुठे आपटली का किंवा काहीतरी भिंत वगैरे पडली का. पण त्यापेक्षा योग्य काय होईल तर मी उठून बाहेर जाऊन बघेन. तर मला प्रत्यक्षात काय झालंय हे पटकन जरा जास्त कळेल की इथेच बसून तर्क करून का उपयोग आहे. आणि तिथे जाऊन मी कोणाला तरी मदत बिदत तरी करेन ना. मग हा जो आता चर्चा असतात ना फक्त ह्या, ज्यामधून आपण कोणी कुठेही पोचत नाही आहोत, ते कृष्णांना आवडत नाही. नुसती चर्चा नुसती चर्चा. तर कृष्ण काय म्हणतायत, हे दोन्ही सोड, सकाम कर्म आणि नुसती चर्चा करणं, आणि तू माझी शुद्ध भक्तीमध्ये जोडून घे. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना, छोट्या छोट्या गोष्टी करा. कृष्णांचा जप करू शकता, कीर्तन करा. तुम्हाला जी कला येते, रांगोळी येते, पेंटिंग येतं, तुम्हाला विणकाम भरतकामाचं येतं, तर त्या रूपामध्ये कृष्णांना चित्र काढता येतं. कृष्णांचं एखादे चित्र काढा. तुझे रूप गाण्यासाठी सूर लाभू दे म्हटलंय ना त्यांनी, तुझे गीत गाण्यासाठी, सॉरी. तर तसं म्हणजे तुम्ही हर एक तुम्ही जेवण करताना घरात हे लावा, म्हणजे काही कृष्णांविषयीच ऐकत जेवण बनवा आणि कृष्णांना अर्पण करून मग घरातल्यांना प्रसाद म्हणून ते द्या. असे छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे उठा आणि भक्तीमध्ये स्वतःला जोडून घ्या. हा, जो माझ्या प्रित्यर्थ कर्म करतो, जो मला आपल्या जीवनाचे परम लक्ष म्हणजे कर्तव्य काय आपल्याला करायचीच आहेत, पण अंतिम लक्ष हे कृष्ण आहे हे जाणून या मार्गांवरून चालायचंय. हे काम मी परफेक्ट करेन, कृष्णांच्या कृपेनेच करतोय. हा, आता तुम्ही गृहिणी आहात तर हा कृष्णा ही तुम्हाला दिलेली जबाबदारी आहे
छानपणे पार पाडला. तुम्ही पैसे कमवून आणताय, कुटुंब चालवताय, एखाद्या शाळेचे मुख्याध्यापक आहात, शिक्षक आहात, डॉक्टर आहात. तर हा कृष्णा ही तुमचीच सारी कृपा आहे. कृपेने छान प्रकारे पार पाडेल असा आपला भाव हवा. हा, पण शेवटी आतून हृदयामधून घट्टपणे कृष्णांना जोडलेले राहा. आणि पण आहे बघा, हे झालं की जो मित्र आपल्या सगळ्यात म्हणजे आपल्या कुठे गे हा सगळी कर्म माझ्या प्रित्यर्थ करतो, मला आपल्या जीवनाचे परम लक्ष मानतो, सर्व प्राणी मात्राशी मित्रत्वाने वागतो. म्हणजे इथे फक्त मनुष्य नको, मनुष्यांशी तर वागाच मित्रत्वाने. हा, पण सर्व प्राणी मात्र म्हणजे जे मनुष्य सोडून बाकीचे पण पशु पक्षी आहेत, जसे आपण कृष्णांचे आहोत तसे ते पण कृष्णांचेच आहेत. कृष्णांचं त्यांच्यावर पण प्रेम आहे. त्यामुळे त्यांच्याशी वागताना पण प्रेमानेच वागायचंय आपल्याला, हा, मित्रत्वाने. त्यांच्याशी क्रूरतेने नका वागू. तर तर तो निश्चितपणे मला प्राप्त करू शकतो. हा, घ्या माताजी. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, मग आपण हे आता असं बघितलं की पहिल्यांदा अर्जुनाने इच्छा केली प्रकट. मग कृष्णाने त्या वैश्विक रूपाचे वर्णन केले आणि दिव्य दृष्टी प्रदान केली. मग अर्जुनाला ते दिसलं. मग अर्जुनाने कसं ते दर्शन केलंय, आपण त्याचं वर्णन केलंय, त्याचा तो अनुभव. मग कसा तो भ्यायला, भीतीने असा म्हणाला कृष्णांना की मला हे पण नाही करता येते, मी भ्रमात जातोय, मला माझं धैर्य खचतंय आणि तुम्ही हे करा म्हणून. मग कृष्णाने अर्जुनाने प्रार्थना केली आणि सांगितलं की आता तुमचं ते श्याम सुंदर मनमोहक रूप प्रकट करा. हा, मग कृष्णाने ते प्रकट केलं आणि आता ह्या श्लोकात सांगितलं की काय आवश्यक आहे कृष्णांकडे जाण्यासाठी. आपण पण अवश्य त्या मार्गांवर चालण्याचा प्रयत्न करायला हवा. हा, तर झाला. हा, मी म्हंटल नव्हतं सुरुवातीलाच, अर्जुनाबरोबर आपण पण कृष्णांच्या विश्वरूपाचं आज दर्शन करणार आहोत. हा, तर अर्जुनामुळे आपल्याला पण करायला मिळालं. चालेल. माताजी, झाला अध्याय. रेकॉर्डिंग स्टॉप करा. आणि तुम्हाला कोणाला काही शंका असेल तर तुम्ही विचार. तुम्हाला काही शंका असेल, समजला ना अध्याय? क्विजेस सोडवत राहा, त्याशिवाय सर्टिफिकेट मिळणार नाही. शर्मिला माताजी, वनिता माताजी, सतीश किणी प्रभूजी, तुम्हाला काही शंका असेल तर विचारा. समजतं ना? थोड्यासा हरे कृष्ण पावसामुळे माताजी.